आमच्या नगर परिषदचा कारभार आहे। या ठिकाणचे शेतकरी या ठिकाणी जेवण करतात आणि जेवण करण्याच्या जागी रोडाच्या मधोमध तुमच्या तिरोड्यातील सगळा कचरा या ठिकाणी फेकलेला आहे। या ठिकाणी राहणारा माणूस जीवापुरातला माणूस नाही का जनावर आहे का हे आपण सुद्धा या ठिकाणी समजलं पाहिजे। तुम्हाला कचरा वर्गीकरण करण्याची ग्रामपंचायतनी परमिशन जर दिली असेल ते तुम्ही आम्हाला शाश्वत पद्धतीने या ठिकाणी दाखवले पाहिजे। तुमची कसल्याही प्रकारची मशीन या ठिकाणी लागलेली नाही। याच्या 2-3 वर्षाच्या आधी याच ठिकाणी मेलेल्या गायी आपण फेकलेल्या होतात। याच्यासाठी सुद्धा मी साहेब तुम्हाला परिहार सर होते त्यावेळेस 2दा भेटलो, तर त्यांनी याच्यानंतर असं कृत्य होणार नाही करता आम्हाला समज दिली आणि त्या समजच्या माध्यमातून आम्ही आजपर्यंत थांबलो। या ठिकाणचा सगळा कंपाऊंड वाल या ठिकाणी जंगली जनावर येतात। या ठिकाणी शेतकरी शेतमजूर कामं करतात, धान निंदाई आता या पद्धतीचं काम करतात आणि या रोडाच्या कडेला जाऊन ते जेवतात आणि या अशा प्रकारची गंदगी शिवसाहेब या ठिकाणी रोडावर आहे, ज्या ठिकाणी शेतकरी लोक जेवण करतात। जर अशी वस्तुस्थिती आम्ही तिरोड्यात येऊन केली तर तुम्हाला जमेल का? माझं आव्हान आहे, आपण आजच्या आज या गोष्टीवर तातडीने लक्ष देऊन कारवाई करा, अन्यथा आपल्याला दिलेली ग्रामपंचायतने जी काही परमिशन दिलेली असेल आज मी ग्रामपंचायतच्या ग्रामसभेच्या माध्यमातून तिला रद्द करणार आणि बेधडक मोर्चा पूर्ण गावाच्या तुमच्या नगर परिषदेवर आणणार। हे शेवटची वॉर्निंग तुम्हाला आहे, म्हणून आपण समजून जावं ही आपल्याला विनंती करतो। आणि पुन्हा कुठल्याही प्रकारच्या गाड्या आमच्या येऊ देऊ नका जोपर्यंत पूर्ण काम होणार नाही, या ठिकाणी व्यवस्थितरित्या तुमची मशीन लागणार नाही, कचरा वर्गीकरण होणार नाही तोपर्यंत आम्ही कसल्या प्रकारच्या गाड्या तुम्हाला तुमच्या या ठिकाणी येऊ देणार नाही। याची शेवटची ताकीद आम्ही तुम्हाला या ठिकाणी देतो आहे।